शिवसेनेचं आज आणि उद्या कोल्हापूरमध्ये महाअधिवेशन होते आणि त्याची तयारी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण शिवसेनेचे सगळे मंत्री असतील, आमदार असतील, ते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशनाला शुभारंभ होईल आणि त्याच्यानंतर पुढचे 2 दिवस शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आहे ते केले जाणार आहे। संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीने होर्डिंग्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत। सगळे शिवसेनेचे जे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर इथले जे नेते आहेत त्या सगळ्यांचे होर्डिंग्स आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। लोकसभा असेल किंवा आगामी विधानसभा असेल, या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसैनिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे। पक्षाची बांधणी आणखी मजबूत कशी करायची याबद्दलच्या सूचना आहेत त्या दिल्या जाणार आहेत। हे जर आपण होर्डिंग्स बघितलं तर ह्या होर्डिंग्सवर संपूर्ण शिवसेनेचे सगळे मंत्री असतील, नेते आहेत, सचिव असतील, खासदार, या सगळ्यांचे फोटो आहेत ते या भल्या मोठ्या होर्डिंग्सवर लावण्यात आलेले आहेत। एकूणच जर बघितलं तर गेल्या 8 दिवसांपासून या अधिवेशनाची तयारी आहे ती कोल्हापूर शहरामध्ये सुरू होती। नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर असतील, त्याचबरोबर इतर पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी या महाअधिवेशनाची तयारी आहे ती कोल्हापूरमध्ये केलेली आहे। त्यामुळे आज मार्गदर्शन झाल्यानंतर उद्या सकाळी सर्व मंत्री असतील, आमदार असतील, मुख्यमंत्री हे अंबाबाईच्या दर्शनाला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर उद्या संध्याकाळी गांधी मैदान या ठिकाणी शिवसेनेची एक जाहीर सभा आहे ती केली जाणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।